हिंदुस्थानला शांतपणे न जगू देता पाकिस्तान बार बार कुरघोड्या करीत आहे. आम्हाला संधी दिली तर आम्ही अजून बॉर्डरवर जायला, आम्ही त्यांच्या संघ विरुद्ध लढायला अजून तयार आहोत. आता सध्याचं माझं वय 82 वर्ष रनिंग चालू आहे आणि तुम्ही 82 वर्षी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहात. येस. तर आमच्या जीवावर उदार होऊन आम्ही आर्मीमध्ये जॉईन झालेला असतो. बरोबर. लढाईमध्ये काय असतं की रात्र दिवस असते, त्याच्यात लाईट नसते आणि आपण त्या लढाईमधून वाचून जाऊ ह्याच्यात काही तुम्हाला शाश्वती नसते. काही सामान आणण्यासाठी गेला होता आणि रात्रीच्या खुनापासून तेच परत येणारा होता. त्या टायमाला आम्ही थोडा विड्रॉल केलो आणि तो पाकिस्तानच्या आतमध्ये गेला. बापरे. माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी 1965 सालच्या युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि 1971च्या लढाईमध्ये मी चापजुड्या सेक्टर केंद्राकडे मी कार्यरत होतो. सीमारेषेवर उभ्या असलेल्या काही वीरांच्या धैर्यावर उभं असतं सीमेवर उभं राहणारं भारतीय सैन्य. दूर असलेल्या प्रत्येक घराचं, प्रत्येक परिवाराचं रक्षण करत असतं. त्यांच्या घामाने, त्यांच्या रक्ताने ओलसर झालेल्या माती आज आपल्या देशाची शांतता उभी असते. अशा असंख्य वीरांमधील एक नाव, भारतीय सैन्याचे निवृत्त सुभेदार मेजर आणि सन्माननीय कॅप्टन माननीय सुग्रीव जाधवर सर. महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला हा साधासुधा तरुण केवळ 18व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाला आणि पुढील 32 वर्षे देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करत राहिला. प्रत्येक सैनिकाच्या मागे त्याचं कुटुंबही रणांगणात उभं असतं. अंतराने नव्हे पण धैर्याने. महिनोमहिने घरापासून दूर राहणं, पत्राच्या प्रतीक्षेमध्ये दिवस ढकलणं आणि प्रत्येक क्षणी मृत्यूची बातमी येईल का या भीतीत जगणं, हेही युद्धाचंच एक स्वरूप. जाधवर कुटुंबानेही तितकाच त्याग केला. हा एक सैनिकाचाच नव्हे तर तो पूर्ण कुटुंबाचा संघर्ष होता. 1965चं भारत पाक युद्ध, गोळ्यांच्या वर्षावातही उभा राहणारा एक तरुण मराठी सैनिक. ते सांगतात, मृत्यू एका श्वासाच्या अंतरावर होता, पण देशासाठी लढताना भयाला जागाच नव्हती. सीमेवर, शत्रूच्या तळांच्या जवळ अनेक धोकादायक पण महत्वाच्या मोहिमा त्यांनी पार पाडल्या. सैन्य दलामध्ये सहभागी झालेला एक शिपाई, ते सुभेदार मेजर आणि सेवेतून निवृत्त होताना भारतीय सैन्याने त्यांचा केलेला गौरव आणि ऑनररी कॅप्टन हा दिलेला मानाचा दर्जा ही त्यांच्या आयुष्यभराची कमाई. माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी 1965 सालच्या युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि 1971च्या लढाईमध्ये मी चापजुड्या सेक्टर केंद्राकडे मी कार्यरत होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये जे झालेल्या लढाईमध्ये माझ्या युनिटचे बरेच लोकांची हानी झालेली आहे. ही माझ्या डोक्यात मला कायमस्वरूपी कायमची लक्षात राहणार आहे. तुमच्या त्या लढाईमधील एखादा प्रसंग तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की आता खरंच आपल्या जीवाला धोका आहे किंवा काही होऊ शकतं, असा एखादा प्रसंग आठवतो? मध्ये आम्ही लढाई लढत असताना माझा एक साथीदार इंजिनियर रेजिमेंटचा काही सामान आणण्यासाठी गेला होता आणि रात्रीच्या खुनापासून तिथेच परत येणारा होता. त्या टायमाला आम्ही थोडा विड्रॉल केलो आणि तो पाकिस्तानच्या आतमध्ये गेला. बापरे. त्या माणसानं त्याला ठेवलेल्या सैनिकावर एकाएकावर बारीने वार करून पाकिस्तानच्या जनरलची गाडी खराब झालेली त्याच्या गाडीमध्ये माउंट केलेली होती. ती गाडी घेऊन तो आपल्या इंडियन आर्मीमध्ये चापजुड्या सेक्टर मधनं आमच्या मध्ये सामील झाला. त्याला वीर चक्र मिळालेला आहे. अरे वा. आज 82 वर्षांच्या वयातही त्यांच्या नजरेत तीच चमक आहे, शौर्य, निष्ठा आणि देशभक्तीची. त्यांच्या हातातील प्रत्येक पदक, प्रत्येक जखम त्यांच्या संघर्षाची साक्ष देत उभी आहे. युवकांसाठी त्यांचा संदेश तो म्हणजे देशासाठी जगणं हीच खरी प्रतिष्ठा. सुभेदार मेजर सन्माननीय कॅप्टन सुग्रीव जाधवर, एक सैनिक, एक समर्पित योद्धा आणि भारताचा एक जाज्वल्य जिवंत इतिहास. त्यांचं शौर्य भावी पिढ्यांना दिशा देणारं आणि त्यांचा त्याग भारताच्या आत्म्याची ओळख बनला आहे. माननीय जाधवर सर यांना आमचा मानाचा मुजरा.